अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. छान झाले बरं का माणसं. अगदी नेहमीसारखंच झालंय बघा. अगं पोरीनो घ्या की, काहीच खाईना झालीस तू. हो खाते की, मस्त झालंय. आत्याबाई आहेतच आमच्या सुग्रण. तिखट लागतंय का काय? तृप्ती करमतं का इथे कोल्हापुरात? हो मग आमचं कोल्हापूर छानच आहे. आणि आवडीनिवडी काय तुझ्या? आमच्या गुरुला पिक्चर बघायला फार आवडतात माहितीये. म्हणजे तिकडं काय पिक्चरच बघायला जातो का काय? कधीतरी चालतं की गंमत. मला तर बाई पिक्चर बघायला अजिबात आवडत नाही. मला घरातच राहायला आवडतं. संसाराची आवड आहे मला. काय शिकलीस तू? मी 12वी आर्ट्स केलंय. त्यानंतर मला बाबांनी घरीच बसवलं आणि आता आईकडनं स्वयंपाक आणि घरकाम शिकते. संयुक्ता तुला सांगते, फार गुणाची पोर आहे. माझी लई काळजी घेते बघ. माझ्या गुरुला नक्की सुखात ठेवीत. काय ग, तुला कधी परत वाटलं नाही असं कॉलेजला जावं असं? अगं पुढे जाऊन काय करती? पुढे जाऊन तिला चूल आणि मुलंच सांभाळायचंय. काय ग, सासूबाईंनी आठवण काढली वाटतं तुझी. घ्या की. आणि असं बी 12वी झाली, अजून किती शिक्षण घ्यायचं? काय नाही, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय ग, गुरु आवडतो का? गुरु तर तिला लहानपणापासूनच आवडतोय. का? मला ट्रॅक्टर चालवायला बी आवडतं. लाजली बघ. मदर इंडिया. काय? काही नाही काही नाही. काकू खरंच छान झालाय हा स्वयंपाक. नको बस. मी काय म्हणतेय, ही खूप मस्त ठेवेल गुरुला. तेव्हा वाचव रे बाबा त्याला, काही खरं नाही त्याचं. अरे यार खूप जेवण झालंय. मस्त वाटतं. माझं ना पोट दुखायला लागलंय नुसतं खाऊन खाऊन. झोप तासभर, जिरेल सगळं. अरे त्याचं मरू दे. ए जे तू काय ठरवलंय सांग ना. तासभर झोप काढायची आता बस. कसला नालायकपणा करता रे तुम्ही माझ्याशी. अरे आम्ही झोपतो याच्यात नालायकपणा काय? अरे तसं नाही बाबा, या परिस्थितीमधून तुम्ही मला कसं बाहेर काढणार ते सांगा ना. विचार चालू आहे. मग फक्त विचारच करणार का? अरे या टेन्शन मुळे ना हार्ट अटॅक येईल मला बघ. काय होत नाही रे, नको टेन्शन घेऊस. प्रयत्न चालू आहेत. एकदा प्लॅन ठरला की सांगतो तुला. तोपर्यंत साखरपुडा उरकून घे. काय? साखरपुडा उरकून घे? अरे तुम्ही दोघं डोक्यावर पडले का? नाही, साखरपुडा माहिती तुम्हाला आंघोळ वाटते का उरकून घ्यायला? गोऱ्या, आता या परिस्थितीत हेच योग्य आहे. सांगतो ते ऐक. तुम्हाला ना तुमच्या मित्राची काय पडलेलीच नाही. जातो मी माझा एकटाच कुठंतरी पळून. बरे शी. या राजे या. काय झालं? अण्णाने नाही का तो पैलवान उभा केला दारात, मी कुठं जाऊ नये म्हणून. कशाला शहाणपणा करतोस? ऐक ना मी काय सांगतोय ते. वेड होत का मी? पोरांनो, झाली का विश्रांती? हा झाली, म्हणजे होईल, होतेच आहे. झालं. आवरा लवकर, भटजी आली आहे. एकदम बेस्ट झालंय. भटजींचं जेवण झालं का? जेवणावरच अडकलायस. भटजी कशाला पण? अहो साखरपुड्यासाठी. अच्छा साखर. गुरु नवीन कपडे घाल आणि लवकर आवरून खाली. तुम्ही बी आवरा. या लवकर खाली. हो आलो. चला या लवकर. चला मामा. हो आलो. तुम्ही वा पुढे. आलोच. नाही जाणार एखादे. चांगले नवीन कपडे घाल मस्त. चल आम्ही आहोत. आम्ही पण तयार होतो. चल तुम्ही वा, तोपर्यंत मी जरा पडतो. मस्त दिसताय. खरंच? खोटं म्हणू? बघ बस. तृप्ती झाली का तयार? किती गोड दिसते माझी पोर. हे बघ तुझ्यासाठी आणलंय, बघ की उघडून. काय ते? बघ 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 बघ.
आपल्या कुंडले घराण्याचा आहे. माझ्या सासूबाईंनी दिला होता मला. अच्छा. घाल बरं का. हा आणि पटकन तयार हो आणि घेऊन येईल. हो मी बघते बाहेर गुरुजी खोळंबले असतील ना. हो हो ठीक आहे. आवर बरं का घेऊन या. आत्याबाई हा गुरुजी तर तयार होत असतील ना? घ्या. अगं गुरुजी म्हणजे भटजी बुवा, तुझे गुरुजी नाही. हा चला आवरा लवकर, छान दिसताय दोघी. चला 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 लवकर. चल, बस. तू इथंच थांब, मी बांगड्या घेऊन येते. ठीक आहे. हॅलो, तृप्ती बबन बोलतोय. थांब, तिकडून बोलू नकोस, नुसतं ऐकून घे. तू खूप काळजीत असेल याची मला कल्पना आहे ग. पण तृप्ती आता काळजी नको करूस. मी सगळी फिल्डिंग लावली आहे. आज साखरपुडा जरी झाला ना तरी आज रात्रीच आपल्याला पळून जायचंय. आणि तुला तुझ्या मनाविरुद्ध त्या गुरुशी लग्न करायची काही गरज नाही. हा बबन तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार. हॅलो. अगं फोन तुझा. अगं चला की पोरीनो, अगं कवा धरण तयारी चालली आहे. गुरुजी तिकडे खोळंबलेत बाई. हे काय मोबाईल मोबाईल सारखं. चला चला चल लवकर बाई चला. बसा 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 बसा. हा मग काय म्हणतं पाहुणं, कसा चालू आहे कार्यक्रम? चांगला झालाय गुरुचा कार्यक्रम. हा साखरपुड्याचा कार्यक्रम छान. काय आपण कशी वाटतायत? मस्त आहे. कोल्हापूरच्या नंबर 1 रेडीमेड दुकानातून घेतलीये, न्यू फॅशन. हाय. मी समीर. मी सविता. काय करतेस तू? साखरपुड्याला आली आहे. नाही नाही, म्हणजे इन जनरल काय करतेस? मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आहे. हो का? अरे वा. मी कुठली ब्रँच? इलेक्ट्रॉनिक्स. ओ, मी मेकॅनिकल. मी पण इंजिनिअरिंगलाच आहे. गुरुच मित्र. जन्मेजयराव, मी काय म्हणतोय बोला ना. माझ्या बहिणीची पोरगी लग्नाची. हो आता तुम्ही म्हणत असाल तर जरा बाजूला आहे ना. अगे ताई, जरा त्यांना थांबू दे इथं. तू जा जा जा, तृप्ती जवळ जा. हा जा 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 जा, तिच्या जवळ थांब. हा तर मी काय म्हणत होतो के कपडे फॅशन. नाही 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 नाही, तर तुम्ही म्हणत असाल तर लग्नाचा विषय काढू का म्या? हा नको, राहू दे. काय आता वय वाढत चाललं तुमचं. हा वयात लग्न झालेलं कधी पण चांगलं, नाहीतर सगळेच प्रॉब्लेम. बोललो तर चालेल ना? हो. तुमचं लग्न? समय ऐक ना, जरा बाजूला आहे ना, बोलायचं तुझ्या. थांबा जरा. तुमचं लग्न झालंय का? अहो काय बोलताय, डिग्री चालू आहे माझी आत्ताशी. सॉरी हा, सॉरी. त्याच्याकडनं मी सॉरी बोलते. समय जरा कळत नाही, मी बिझी आहे. महत्वाचं बोलायचं. कोल्हापूर छान आहे तुमचं. तुम्ही म्हणजे गुरुकडनं की गुरुच्या तिकडनं? गुरुचा तिकडे.
ऐका ना, थांबा, मला काहीतरी सांगायचंय. तुझी अंगठी माझ्याकडे आहे ना? मगाशी काय सांगणार होतीस? आता विचारून काय उपयोग आहे? मगाशी सांगत होते ना, आता झालं सगळं. अगं पण मुद्दा तर हा. गप्प बस. छान कार्यक्रम झाला मंडळी. आता ऊन उतरले की अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन ये आणि मित्रांना पण घेऊन जा. पाहुण्यांचं जेवणाचं बघा की. हा बघते की. बबन, बबन, तृप्ती, तू सांगितल्याप्रमाणे मी आलो इकडे. चल जाऊया. अरे मला ती चिंता होती, तू येतो का नाही. अगं ए तृप्ती, काय आहे सगळं? हा बबन, माझा बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? मगासपासून मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत होते, तुम्हाला माझं ऐकायला वेळच नाहीये ना. हा जे जे तिथं मामा बरोबर जेजेचं लग्नाचं डिस्कशन करण्यात बिझी होता आणि तू रे, तू ते सवितामध्ये बिझी. घ्या आता. तुला कोणी सांगितलंय? हा, अरे जे जे, मी जेव्हा हिला तयार करत होते ना तृप्तीला, तेव्हा तिच्या रूम मध्ये तिचा फोन वाजला. तर हा बबनचा फोन होता, मी उचलला होता तो फोन. अगं तृप्ती, तुला जर लग्न करायचंच नव्हतं तर आधी सांगायचं ना मला, नाही तर घरात सांगायचं मामा मामींना. अरे मी जर साखरपुड्याला नाही म्हणले असते तर माझ्या आई बाबांनी मला डांबून ठेवलं असतं, म्हणून मला असं पळून जायचं प्लॅनच करायला मिळाला नसतं. तू तर बापच निघालीस आमची. बाप नाही, आई निघाली. अरे सम्या, गुरु, खरंच तू खूप चांगला मुलगा आहेस. मला तू आवडतोस, पण मला तुझ्यापेक्षा जास्त बबन आवडतो. अगं तृप्ती, सगळं मान्य आहे, पण तू ना आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं. नाही, आपण दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केला असता ना, साखरपुडा कॅन्सल करायचा है ना जेजे. बर ते जाऊ दे. तृप्ती, तुझं नक्की काय प्लॅन आहे आता, आम्हाला सांग जरा प्लीज. आम्ही आजच मुंबईला जाणार आहोत बबनच्या काकांकडे, आणि तिथूनच लग्न करून आम्ही दुबईला जाणार. दुबई? बबनला चांगला जॉब लागलाय ना, आणि तिकडे मी पण नोकरी शोधणार. ते ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय ना मी. गुरु, ऑल द बेस्ट. तुला माझ्यापेक्षा चांगला लाईफ पार्टनर मिळेल. अरे अरे काय करायचं? अरे जे अरे जे गेली ती पहिलवान. अरे ती गेली पळून. तृप्ती, अरे इकडे काय बघतो? तृप्ती गेली पळून. जे अरे काय करायचं? मग लवकर जा. अरे आता नवीनच झोल झाला ना जे आता. एक मिनिट, आयडिया. आपणही आता गुरुला घेऊन पळूया का? हे करेक्ट आहे, चला ना. बरं पडेल. एक येड्या, चांगली संधी मिळाली. चला. एक आपली ऐक, हे बघ. हा जे थँक्यू. चल गाडीत बस.
अरे झालं काय? काय झालं रे? कोण मारलं बिरलं का काय झालं? गुरु अरे झालं काय गुरु? अरे रडतोस काय नुसतं बोल की. अरे काय झालं सांग ना गुरु. सांग ना पोरा काय झालंय? अरे तृप्ती काय बोल ना. तृप्तीनेच मला बर्बाद केलं आहे. तृप्तीने बर्बाद केलं. हो तुम्ही तरी सांगा काय झालं ते. तुम्ही तरी सांगा. काय हे म्हणजे आम्ही ते कसं सांगू. नाही सांगू शकत. नाही कपुरी तू तरी सांग काय झालं ते. अहो मामा आम्ही बाहेर गेलो होतो ना अंबाबाईच्या दर्शनाला. अगं ते झालं पुढे बोल काय झालं ते. म्हणजे आम्ही पडलो बाहेर. नाही मी नाही सांगू शकत. अरे पोरा तू तर सांग ना काय कर. अहो अण्णा आम्ही घरातनं बाहेर पडलो देवळात जायला आणि मग पुढे फसवलो. माझ्या मित्राला फसवलं. गुर्या अरे असं कसं झालं. अरे का तुझ्यात आता गुरु तू सांग ना भाऊ काय झालं. बर्बाद झालो मी. पार फुकण्या झाला माझा. तृप्ती पडून गेली. माझा साखरपुडा तुटला तुटला. पळून गेली. तृप्ती मामा ते तृप्तीचं बबन नावाच्या कुठल्या तरी मुलावर प्रेम होतं. त्याच्याबरोबर पळून गेली. हा म्हणजे झालं असं की गुरुच्या मामांना घाबरून त्या दोघं काही सांगू शकले नाहीत आणि म्हणून त्या दोघांनी पळून जायचा प्लॅन केला. पुढता बसविला मेल्या त्या बबनचा. जसे आम्ही घराबाहेर पडलो ना दर्शनासाठी तिकडे तर मध्येच तो बाईक घेऊन आला आणि आम्ही गेलो उतरून. म्हटलं कोण आहे बाईकवर असा मध्येच आला. तरी बसली बाईकवर आणि गेली एकदम निघून. तुम्ही काय नुसते बघत राहिले का मग. हा हा म्हणजे तसं नाही. म्हणजे आम्ही प्रयत्न केला. आम्ही पळालो त्याच्या मागे. हे आपले हे माणसं पण पळाली. ते सगळं इतकं पटापट झालं काय सुचलंच नाही. काय करायलाच नाही जमलं. आणि ते पैलवान ते पैलवान ना त्यांना तुम्ही सांगितलं होतं की ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. त्यामुळे ते त्याच्यावरच लक्ष ठेवून होते. त्यामुळे तृप्ती निघून गेली तिकडून. माझ्या पोराला फार दुःखात लोटून गेली. थांबा मी जाऊन शोधून आणतो तिला. जाऊ नका आता नाही गावणार ती. मला तर माझा पोरगा लगीन करणं असं वाटत होतं. तो ते किती शहाणा बाळू माझं सगळं ऐकत होता. पण आपली ही तृप्तीच उरफाटी निघाली बघा. तिरीच फसवलं आपल्याला. अजिबात शोधू नका तिला. खरंच ताई माझी पोरगीच नालायक निघाली. जाऊ दे मामा. आता शिव्या देऊन काय उपयोग आहे ना. तिला जायचं होतं ती गेली. आता ती जिकडे आहे तिकडे सुखात आहे असं समजायचं. कधीतरी ती कळवेलच ना. ती म्हणजे कधी आली तर तुम्ही बोला तिला बडबडा. आता जाऊ दे सोडून दे. ती चुकी झाली पण माझं आयुष्य बर्बाद करून गेले. माझं शिक्षण पण अर्धच राहिलं. मला आता जगावंसच नाही वाटत. आम्ही असं काय बोलू नको रे माझ्या सोन्या. नाही मला लय दुःख झालंय. समजू शकतो बाबा मी. नाही अण्णा तुम्ही नाही समजू शकत. मला नाही राहायचं. तुम्ही समजावून त्याला. काय समजवू कसं समजवू कळत नाही. फारच वाईट झालं बिचाऱ्याबरोबर. हो ना पण काहीतरी मार्ग काढा ना. पोरगं फार बिथरून गेले हो. काहीतरी मार्ग काढायलाच हवा.
ह्या परिस्थितीत ना गुरुला फक्त आमच्याच आधाराची गरज आहे. होय बरोबर आहे. आणि त्याला जो सतत आधार लागणार आहे आता यापुढे तो आम्हीच देऊ शकतो कॉलेजमध्ये. आणि कसं आहे ना अण्णा की तो तिथे राहिला ना तर तो कसं त्याचं मन रमेल तिकडे. इथे राहिला तर परत तेच तेच आठवून त्रास होईल. होय होय. तिथे राहिलं तर दुःखातनं बाहेर पण पडेल. मला नाही यायचं कॉलेजला. मला नाही यायचं. अण्णा पैसे नाही पाठवत. थोड्या पैशात माझं नाही भागत तिकडं. अरे पाठवतो जास्त पैसे पाठवतो तुला. हा तुला नेहमी पाठवतात ना त्याच्या दुप्पट पाठवतील बघ. गुरु तुला मी बी पैसे पाठवेन तुला. ठीक आहे चला जायचं आपण. ऐक माझं. आता तुम्ही एवढं म्हणताय मग जाऊ कॉलेजला. उद्या तुझा नवीन दिवस आपण कॉलेजमध्ये घालू. कपडे बदल असं बरं दिसणार नाही चालेल. हा तयार. आम्ही घेऊन जातो त्याला. होय होय. आम्ही काळजी घेऊ त्याची. बरोबर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.